हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 10th मॅथ्समधला एक इंटरेस्टिंग क्वेश्चन पाहूया. क्वाड्रॅटिक इक्वेशन या टॉपिकमध्ये आपल्या टेक्स्टबुकमध्ये एक प्रश्न दिला आहे. वी हॅव टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन मेथड अँड द इक्वेशन इज 7m² इज इक्वल टू 21m. So as this is the given quadratic equation in our textbook, we have to find its root or a solution. So as quadratic equation is there, it must have two solutions, two roots, and in this equation the variable is m. So if we solve this equation, as we can split out 7m² as 7m into m, that is equal to 21 into m. So on both the sides m will get cancelled, so we have 7m is equal to 21. And now as we have to find the root of the solution, we have to transfer 7 to the right hand side. It will be in the denominator, that is 21 divided by 7, and if we divide it, we'll get 3. So m is equal to 3 is the solution of this equation. आता प्रश्न हा नाही की हे सोल्युशन बरोबर आहे किंवा चुकीचं आहे. प्रश्न हा आहे की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि ह्याचे सोल्युशन्स किंवा रूट्स दोन असायला पाहिजे होते, पण इथं एकच आपल्याला रूट मिळाले. मग हे रूट चुकीचं आहे, आपण काढलेलं उत्तर चुकीचं आहे की प्रश्न चुकीचा आहे, असा प्रश्न आहे. तर हे दोन्ही बरोबर आहे, चुकीचं यामधलं काहीच नाही. जर आपण ह्या इक्वेशनचं ऑब्झर्वेशन केलं तर हे इक्वेशन आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन जरी वाटत असलं तरी सुद्धा इफ वी गो ऑन सिम्प्लिफाईंग दिस वन, वी गेट दिस इक्वेशन. म्हणजे ह्याला जर आपण सिम्प्लिफाय केलं 7m² इज इक्वल टू 21m, तर हे इक्वेशन मिळतं 7m इज इक्वल टू 21. अँड दिस इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, बट दिस इज अ लिनियर इक्वेशन, कारण याचा मॅक्झिमम इंडेक्स 1 आहे. त्यामुळं हे जरी या फॉर्ममध्ये आपल्याला दिलं असलं ज्याच्यामध्ये आपल्याला याचा मॅक्झिमम इंडेक्स 2 दिसत असला तरी सुद्धा सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला त्याचं लिनियर इक्वेशन मिळतं. आणि लिनियर इक्वेशन असेल तर त्याचं एकच सोल्युशन असणार आहे. दॅट्स वाय m इज इक्वल टू 3 इज द ओनली सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. म्हणजे हा प्रश्न क्वाड्रॅटिक इक्वेशन या टॉपिकमध्ये जरी असला तरी बेसिकली हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही, इट इज अ लिनियर इक्वेशन. दॅट्स वाय वी आर गेटिंग ओनली वन सोल्युशन.